कशा आहात तुम्ही? तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझं ब्लॉगमध्ये. वाजल्यात रात्रीचे 11:30 आणि मी मेहंदी काढत होती आणि आम्हाला सकाळी अलिबागला पण निघायचं होतं. आमचं प्लॅनिंग होतं की सकाळी 7:00ला निघू, पण उशीर होतपर्यंत 8 वाजले. मी दुपारी 2 वाजेपर्यंत पोहोचलो होतो, पण उशीर झालंच होतं थोडंफार आणि आम्ही ऑलरेडी बुकिंग पण नव्हती केली, कारण की आमचं पण कन्फर्म नव्हतं जायचं आहे की नाही जायचं आहे. तर त्यामुळे आम्ही कन्फर्मेशन बुकिंग नव्हती केली. तिथले जवळपास होमस्टेज माहिती होते, कारण की याच्या आधी पण आम्ही आलेलो होतो आणि आम्हाला बरंच माहिती होतं तिथलं, म्हणून आम्ही काही एवढं टेन्शन घेतलं नव्हतं की कुठे बुकिंग करायची वगैरे. आणि मग आम्ही जिथे ऑलरेडी स्टे केलं तर तिथे गेलो होतो आम्ही बुकिंगसाठी, पण ते ऑलमोस्ट फुल होतं. आणि त्याच्या जवळच आम्हाला एक 500 मीटरवर एक हॉटेल भेटलं होतं. त्याचं नाव आहे पिकनिक पार्क अँड रेस्टॉरंट आणि हा खूप छान होता. म्हणजे आम्ही होतो 5 लोकं आणि 5 लोकांच्या हिशोबाने खूप छान होता आणि याचा रेट होता ₹2000 पर नाईट म्हणून. मला असंच रूम हवं होतं, म्हणजे जे ओपन असो, थोडं समोर गार्डन वगैरे, थोडं काइंड ऑफ कोकण वाईबवाला असतं तसं हवं होतं. आणि आम्ही एकच रूम घेतला होता, कारण की आम्ही 1 नाईट स्टेसाठीच आलो होतो आणि म्हणून आम्ही जास्त काही घेतलं नाही. आणि तिथे रूममध्येच इन्क्लुडेड होतं, तुम्हाला कंबल किंवा मॅट्रेस वगैरे काही लागलं तर तिथंच तुम्हाला भेटत होतं सगळं, म्हणजे 2000मध्येच इन्क्लुडेड होतं. छान प्रॉपर्टी आहे. तुम्ही गेला तर एकदा नक्की व्हिजिट करा. मग त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालोत, कारण की आम्ही मॉर्निंगला निघालो होतो आणि आम्हाला पण फ्रेश व्हायचं होतं थोडं. मग आम्ही फ्रेश वगैरे झालोत आणि मग आम्ही थोडं खायचं होतं, म्हणून आम्ही विचार केला की चला काशीद बीचलाच खाऊ. आणि इथून काशीद जवळच आहे, म्हणजे 1 किलोमीटर आपण म्हणू शकतो. आणि आम्हाला पण जवळच राहायचं होतं, कारण की मला पर्सनली काशीद बीच खूप आवडते आणि तिथलं वाईब पण खूप छान आहे. म्हणजे खूप क्राऊडेड असतं आणि छान वाटतं, म्हणजे गेलं तर एक वाईब येते तिथे छान. मला तर म्हणजे बेसिकली बघितलं गेलं ना, तर मला सगळे बीचपेक्षा ना काशीद बीच थोडा छान वाटतो, कारण की तिथे बसायला वगैरे खूप छान स्पेस दिली आहे. म्हणजे ते स्टॉल्स वगैरे असतात ना, तिथं खूप छान वाटतो आणि छान वाईब येतो, म्हणून मी मोस्टली प्रेफर करते की मी गेली तर मी काशीद बीचच्या जवळच स्टे. आमच्या हॉटेलपासून काशीद बीच काही लांब नव्हतं, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स होता, तर आम्ही सर्व चालतच गेलो होतो. म्हटलं की चला वॉक करूनच जाऊया. तर आम्ही जस्ट पोहोचलो आहे काशीद बीचला. आणि तुम्ही जर आल्या असाल कधी अलिबागला कोकण साईडला, तर इथे सुकी मासे म्हणतात, जे सुकट वगैरे बोंबील वगैरे ते सगळं मिळतं. जर तुम्ही पण बीच लवर असाल ना, तर तुम्हाला काशीद बीच नक्की आवडेल, कारण की क्राऊडेड आहे थोडा. आणि म्हणजे फॅमिलीसोबत गेलं तर छानच वाटतं, पण जर तुम्हाला क्राऊडेड नको तर तुम्ही दुसरे पण बीच जाऊ शकता. पण मला मोस्टली क्राऊडेडवाला बीच आवडतो, कारण की छान वाटतं, म्हणजे पब्लिक असली तर थोडा छान वेगळं एन्व्हायरमेंट मिळतो आणि फॅमिली असली तर अजून छान वाटतो. बघा काशीद बीचला ना असे स्टॉल्स आहेत, म्हणजे खायला प्यायला, आणि ते असे जे झुले आहेत ना ते बघायला छान वाटतो. आणि इथून मस्त तुम्ही आरामात लिटून वगैरे बाहेर बीचच्या फुल मजा घेऊ शकता, एन्जॉय करू शकता. तर ते छान वाटतं, म्हणून बाकी बीचेसवर मला नाही दिसलं, म्हणजे काशीद तरी जे दुसरे बीच आहेत नागाव किंवा रेवदंडा, तिथे असं काही होतं नाही, म्हणून मला काशीद बीच पर्सनली प्रेफर करते मी जास्त. मग इथे आम्ही चहा आणि कांदे भजी आणि वडापाव वगैरे खाल्लं होतं. म्हणजे संध्याकाळी 4च वाजले, तर म्हटलं आता तेवढंच नाश्ताच करू, कारण की आम्ही ऑलरेडी जिथे हॉटेलमध्ये स्टे करतो आहे ना, तिथे पण आम्ही ऑलरेडी म्हणजे संध्याकाळचं जे डिनर असतं ते ऑलरेडी आम्ही सांगून ठेवलं आहे की काय काय खायचं आहे म्हणून. तर तसं ऑलरेडी ते ऑर्डर दिलं होतं, म्हणून म्हटलं की 4च वाजले तर थोडंच खाऊया. आणि मग ते जे हे स्टॉल्स असतात ना, इथे तुम्हाला नाश्ता किंवा तुम्हाला जेवण पण हवं आहे ना, ते पण मिळतो फक्त. आणि हे संध्याकाळी ना लवकर बंद होतात, म्हणजे दरम्यान 7च्याच बंद होतात. जास्त वेळ हे राहत नाही ओपन. सकाळी 7-7:30ला काहीतरी ओपन होतात आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच बंद होतात. मग आम्ही सर्वांनी इथे चहा, वडापाव आणि कांदे भजे यायचे होते. त्याला थोडा वेळ लागत होता. तोपर्यंत आम्ही मग चहा आणि वडापाव खाल्लं. वडापाव खाताना म्हणजे जे पुण्यात आपल्याला वडापाव मिळतो ना, त्याच्यासारखा तेवढा टेस्ट नव्हता, पण टेस्ट छान होता. म्हणजे तुम्ही खाऊ शकता तिथलं पण. जर तुम्ही पुणेकर असाल तर तुम्हाला नक्की पुण्यातले वडापाव आवडत असतील. पण तिथला पण वडापाव छान होता आणि चहा तेवढी काही खास होती नाही. मला पर्सनली चहा तेवढी आवडली नाही तिथली. मला चहा खूप आवडतो, म्हणजे मी चहा लवर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की चहा मला इतकी आवडतो. म्हणजे मला ॲटलीस्ट 2 टायमिंगची चहा लागतोच. आणि मग मी मोस्टली प्रेफर घरीच करते, पण जर बाहेर गेलं तर मग मी एकतर अवॉइड करते. जर मला तशी चहा नाही मिळाली जसं मला हवं आहे, तर मग मी अवॉइडच करते बाहेरची चाय घ्यायला. आणि मी नाहीच घेतली चहा तिथे. मला तेवढी काही आवडली नव्हती, तर मी नाही घेतली. आणि ती खूप गोड होती अक्षरशः, म्हणजे मला तेवढं गोड नाही आवडत. मी आता गुळाची चहा घेते ना, तर मग मी ते चहा पण ती घेतली नव्हती. इथे आम्ही सगळं मस्त बसून रेस्ट केला आहे, म्हणजे जी थकावट होती ना ते काढायसाठी आम्ही काशीद बीचला आलो आहे. मस्त आरामात रिलॅक्स केलं, नाश्ता वगैरे केलं. आणि मग विचार केला की जेव्हा थोडा सनसेट होईल ना, मग तेव्हा बीच साईड जाऊ, कारण की इतकं ऊन होतं तिकडे. आम्हाला वाटलं की थंडी असेल, म्हणजे बीच साईड किंवा, कारण की ऑलरेडी थंडीचं मोसम आहे, तर वाटलं की थंड असेल. पण काही थंडी नव्हती तिकडे. म्हणजे इकडे ना तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कमी मिळतील. म्हणजे तुम्हाला जे नागाव बीच आहे ना, तिथे जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट ॲडव्हेंचर्स वगैरे.
इथे ATV बाईक वगैरे होती, तर मग आम्ही ATV केली. ही बाईक रायडिंग केलं होतं आम्ही आणि याचं कॉस्टिंग अराउंड ना पर हेड ₹100 काहीतरी होतं. म्हणजे 2 पर्सन जर तुम्ही करताय तर 200 कॉस्टिंग होता. तुम्हाला जायचं आहे का? आम्ही सगळे फोटोज काढत बसलो होतो कारण की सनसेट झालं होतं आणि एवढं छान फोटोज येत होते त्यावेळी. म्हणजे आम्ही सगळे म्हणजे बीच एक्सप्लोर करण्यापेक्षा जास्त सगळ्यांना फोटोज रील्स काढण्यात आमचा टाईम गेला आणि आम्ही बीचच एक्सप्लोर केलं नाही जास्त. सोबत पण होतं का असं की तुम्ही कुठे बाहेर गेला तर तुम्ही प्लेस एन्जॉय करण्यापेक्षा जास्त तुमचा वेळ फोटोशूट करण्यातच जातो आणि आमचं पण तसंच गेलं. फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ नंतर ठरवलं की आता फोटोज बंद करू आणि आता बीच एक्सप्लोर करू. आम्ही तर आधी इथे आलेलो होतो, पण आम्हाला काही असं नवीन होतं नाही. पण आमची जी फॅमिली आली होती ते म्हणजे फर्स्ट टाईम आली होती अलिबागला. त्यांना खूप आवडलं. त्यांनी खूप एन्जॉय वगैरे केलं. मग आम्ही थोड्या वेळ मग चिल केला बीचवरच. मग आम्ही हॉटेलला गेलो आणि आम्ही जेवणाचं टायमिंग आमचं नियर बाय 8:30 सांगितलं होतं त्यांना. पण त्यानुसार त्यांनी जेवण प्रिपेअर करत होते, तर त्यांना थोडा वेळच होता. आम्ही म्हणजे 7:00-7:30लाच हॉटेलला रिटर्न आलेलो होतो. आम्ही घरूनच UNO कार्ड्स घेऊन आलो होतो, की आम्हाला वेळ भेटेल तर आम्ही खेळूया. तर आम्हाला वेळ भेटला तर आम्ही UNO खेळत बसलो जेवण येईपर्यंत. आमचं खेळता खेळता जेवण पण आलं होतं, तर आम्ही जेवायला बसलो आणि आम्ही ऑर्डर केलं होतं अंडा थाळी, चिकन रस्सा आणि बांगडा फ्राय ऑर्डर केलं होतं आणि भाकऱ्या पण होते सोबत. आणि इथले भाकऱ्या आम्हाला खूप आवडतात, म्हणजे तांदळाची भाकरी मला खूप आवडते. तर आम्ही ते खाल्लं आणि आराम करायला गेलो कारण की आम्ही पण खूप थकले होतो. चला नंतर भेटूया. बाय.